शिवाजी महाराजांविषयी 2 शब्द सांगणार आहे, ते तुम्ही शांतचित्तीने ऐकावे हीच माझी नम्र विनंती. प्रति प्रचंड लेखे व वरदिष्णू विश्ववंदिता शाहस्तुनो शिवशैष्या मुद्रा भद्राय राजदे मुद्रा भद्राय राजदे. मुद्रा शिवाजी राजांना मुद्रा शिवाजी राजांना त्या रयतेच्या राजाच्या भक्तीला जोड नाही, शौर्याला तोड नाही, जो अथांग आहे सागरासमोर, ज्याचं छत्र म्हणजे आभाळा समान, जो त्या सूर्याची शाल. मराठी माणसात धगधगता स्वाभिमान आणि काळीज म्हणजे सह्याद्री, ज्याला शंभूचा अभिमान, ज्याला शंभूचा अभिमान. महाराष्ट्राच्या देवघरात ज्याचं पहिलं स्थान, जो भगवा आसनंत आहे, कृपावंत आहे, दयेचा वसंत आहे, आणि ज्यांच्या कुशीतून स्वराज्य निर्मितीचं स्वप्न देखून उदयास आलं, त्या राजमाता वीरमाता जिजाऊ. परमुलुखामध्ये राहून सुद्धा स्वराज्य निर्मितीचं स्वप्न पाहणारे स्वराज्य संकल्पक शहाजीराजे भोसले, ज्यांचा इतिहास आठवला की डोळ्यातून पाणी आणि अंगावर शहारे आल्याशिवाय राहत नाही, ते छत्रपती शिवाजी महाराज. ते छत्रपती शिवाजी महाराज पित्याने निर्माण केलेलं स्वराज्याचं नुसतं रक्षणच केलं नाही, तर पित्याने निर्माण केलेलं स्वराज्य 10 पटीने वाढवलं, ते संभाजीराजे भोसले. ते संभाजीराजे भोसले म्हणूनच तर म्हणतात ना, नियतीचे मालिक बना पण परिस्थितीचे गुलाम बनू नका, परिस्थितीचे गुलाब बनू नका. 16व्या शतकात आजच्या दिवशी एक तेजस्वी तारा चमकला, शिवनेरीवर तोफांचा गडगडाट झाला, सनई चौघडे वाजू लागले, एका आरोहीतच दुमदुमली, अरे माझा राजा जन्मला, माझा शिवबा जन्मला, दीन दलितांचा कैवारी जन्मला, दृष्टांचा संहारी जन्मला, माझा राजा जन्मला, माझा राजा जन्मला. इतिहास घडवणारा आधी ते जन्मला नव्हता म्हणून झुकावे लागले त्या हिमालयालाही, कारण पूजतो आम्ही शिवराया. सहन होणार नाही स्वराज्याची फळे जातीपर्यंत हृदयात धरतात आमच्या आऊसाहेब, कारण विसरू नये आम्ही त्या लाखो मावळ्यांचे बलिदान, त्या लाखो मावळ्यांचे बलिदान. शंभूराजे आठवले की डोळ्यातून अश्रू आपोआपच खरतात, आणि जिथे पडतील पावला आमची त्याच इतिहासाच्या वाटा. बोलणार तर नाहीच पण झुकणार सुद्धा नाही आम्ही मराठा, पण झुकणार सुद्धा नाही आम्ही मराठा. तुळजाभवानीच्या आशीर्वादाने, जिजाऊच्या मार्गदर्शनाने, मावळ्यांच्या साथीने शिवरायांनी हिंदवी स्वराज्य स्थापन केले. अरे त्या गुलामगिरीच्या काळात एक सौदामिनी काळा कळले, जिच्या कुशीत शिवराय नामक झंझावात जन्मले आणि छत्रपती स्वराज्याचे पालनहार झाले. छत्रपती घडले कारण संस्कार जिजाऊंचे होते, छत्रपती घडले कारण संस्कार जिजाऊंचे होते. म्हणूनच तर म्हणावेसे वाटते, थोर तुमचे कर्म जिजाऊ, उपकार कधी मिटणार नाही, चंद्र सूर्य असेपर्यंत नाव तुमचे मिटणार नाही, नाव तुमचे मिटणार नाही. अशा या देवमातेने घडवलेला पुत्र नेमका कसा असेल, कसा असेल तो पुत्र, कसे असेल ते राज्य, कसे असेल ते राज्य, आणि कसे असेल ते स्वराज्य. शिवछत्रपती म्हणजे मावळ्यातील मेळ, शिवछत्रपती म्हणजे मनामनातील धैर्य, शिवछत्रपती म्हणजे त्या सह्याद्रीचे शौर्य, शिवछत्रपती म्हणजे तलवारीची धार, शिवछत्रपती म्हणजे छातीवरचा वार, शिवछत्रपती म्हणजे जिजाऊंचे पुत्र, शिवछत्रपती म्हणजे एक व्यक्ती नसून एक विचार. 18 वगैरे जातींच्या मावळ्यांना घेऊन शिवरायांनी हिंदवी स्वराज्य स्थापन केले, बाजीप्रभू देशपांडे, तानाजी मालुसरे, येसाजी, संताजी, शिवाजी अशा असंख्य मावळ्यांच्या साथीने शिवरायांनी हिंदवी स्वराज्य स्थापन केले. विजय साधी तलवार चालवून गेला, निधड्या छातीने अख्ख्या हिंदुस्थानाला हलवून गेला. मुठभर मावळ्यांच्या साथीने शिवरायांनी हजारो मावळ्यांना लढवून गेला. असा माझा एकच राजा शिवबा घडवून गेला. म्हणूनच तर म्हणावेसे वाटते, थोर तुमचे कर्म जिजाऊ, उपकार कधी मिटणार नाही, चंद्र सूर्य असेपर्यंत नाव तुमचे मिटणार नाही, नाव तुमचे मिटणार नाही. शिवराय सांगायला फार सोपे आहे, शिवराय ऐकायला फार सोपे आहे, शिवराय म्हणायला फार सोपे आहे, शिवरायांचा जयघोष करणे सुद्धा फार सोपे आहे, पण शिवरायांना अंगीकारणे फार अवघड आहे. आणि जो शिवरायांना अंगीकारेल तो या जगावर राज्य करेल एवढं मात्र नक्की. रुद्राचा अवतार तो वाघाचा ठसा होता, विचारात सह्याद्री, माझा राजा कसा होता, माझा शिवबा कसा होता, माझा राजा कसा होता, माझा शिवबा कसा होता. 65 किलोची तलवार बागडतो, त्याचं नाव येसाजी. 2000 मावळ्यांशी एकटा झुंजत राहतो, त्याचं नाव येसाजी. झुंजत राहतो, त्याचं नाव तानाजी. आणि घड्या वाघासमोर जातो आणि उभा फाडतो, त्याचं नाव संभाजी. आणि या सर्वांना एकत्रित घेऊन हिंदवी स्वराज्याचं तोरण बांधतो, त्याचं नाव शिवाजी. म्हणूनच त्याचं नाव शिवाजी. छत्रपती शिवाजी महाराजांना 395 वर्षे पूर्ण झाली, तरी सुद्धा या महाराष्ट्राच्या मातीला शिवरायांची गरज पडते. ही तर फार मोठी शोकांतिका आहे ना. आजचा राजा कशी सांभाळली तुम्ही एवढी बलाढ्य धरारीची तलवार. आजचा हा तुमचा मावळा तर साधा चहाचा कप हातात धरताना त्याचे हात लटलट कापतात. बघा राज्य परिस्थिती कशी झाली महाराष्ट्राची. राजा तुम्ही राज्यावेळे स्वराज्यावेळे होतात ना. आजचा हा तुमचा मावळा तर साधी पाण्याची तहान दिवस घेऊन भागवतो. बघा याचा परिस्थिती तरी काय झाली महाराष्ट्राची. आजचा तुमचा मावळा म्हणतो आमचे दोन आणि आम्ही दोन, आमच्या दोन चौकोन आणि चौकोनातील जाता यांना उरलेल्यांना आधार कोण. म्हणूनच तर महाराज रायगडावर उभारली तुम्ही शिवराष्ट्राची गुढी. या तुम्ही नसतात तर सडली असती आम्हा मराठ्यांची मडी. महाराज
तुम्ही नसतात तर सडली असती आम्हा मराठ्यांची मडी, तुम्ही नसतात तर दिसला नसता देवघरावरचा कळस आणि अंगणावरची तुळस. म्हणूनच तर म्हणावेसे वाटते म्हणूनच तर म्हणावेसे वाटते, आले किती गेले किती, उडून गेले भराला, संपला नाही आणि संपणार सुद्धा नाही माझ्या शोभाचा दरारा, माझ्या शोभाचा दरारा. म्हणूनच तर म्हणावेसे वाटते, इतिहासाच्या पानावर रयतेच्या मनावर या महाराष्ट्राच्या मातीच्या कणाकणावर राज्य करणारा राजा म्हणजे शिव छत्रपती, राज्य करणारा राजा म्हणजे शिव छत्रपती. धन्यवाद मित्रांनो, तुम्ही माझे 2 शब्द ऐकल्याबद्दल मी तुमचे आभार मानते आणि जाता जाता सर्वांनी शिवरायांचा जयघोष करू इच्छिते. महाराज गणपती गज अश्वपती भूपती प्रजापती सुवर्णरत्न श्रीपती अष्टवधान जागृत अष्टप्रधान वेष्टित न्यायालंकार मंडित शास्त्राज्ञ शास्त्र पारंगत राजनीती धुरंधर प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावधंस सिंहासनाधीश्वर राजशिव छत्रपती शिवाजी महाराज की जय.